राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे। बघा, 2 दिवसांपूर्वी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा झालेला आहे। तर आजपासून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, सर्व शेतकरी बांधवांना वाटलं होतं की पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता एकत्रितपणे 4000 रुपये येतील, परंतु फक्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आलेला होता। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये निराशा सुद्धा पसरलेली होती। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। तर या बातमीमुळे राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे। परंतु शेतकरी बांधवांना, ज्या शेतकरी बांधवांना अजून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळालेला नसेल, त्या शेतकरी बांधवांनी महत्त्वपूर्ण अशी कामे केलेली असतील तरच त्यांच्या खात्यामध्ये आज पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसानचा 20वा हप्ता मिळालेला असेल त्या शेतकरी बांधवांना नमोचा 7वा हप्ता मिळणार आहे, आणि ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळालेला नव्हता त्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमोचा 7वा हप्ता एकत्रितपणे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। बघा, आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून नमोच्या 7व्या हप्त्यासाठी हा निधी मंजूर सुद्धा करण्यात आलेला होता। तर हा निधी आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। तर आज कोणत्या जिल्ह्यामधील कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता विस्तार होणार आहे त्याची प्रामुख्याने यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। परंतु ज्या ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। ज्या शेतकरी बांधवांनी अजून फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल त्यांना या हप्त्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार नाहीत, कारण या फार्मर आयडी कार्डच्याच आधारावरती पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 52 लाख शेतकरी बांधवांना अर्जंट सूचना देण्यात आलेली आहे की लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। म्हणजे ज्यांना ज्यांना नमोचा 7वा हप्ता मिळवायचा असेल त्या सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे, अन्यथा सर्व शेतकरी बांधवांना नमोचा 7वा हप्ता मिळणार आहे। फक्त तुमच्याच खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता विस्तार सुद्धा होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 12 जिल्ह्यांमधील 25 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, या नमोचा 7वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यासाठी विस्तार करण्यासाठी राज्य सरकारकडून कालच या 12 बँकेमध्ये हे पैसे पाठवण्यात सुद्धा आलेले होते। त्यामुळे आज सकाळपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा, आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे, म्हणजे सर्व पेपरमध्ये बातमी आलेली आहे। नमोचा 7वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार करण्यास राज्य सरकारकडून सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, काल राज्याचे कृषी मंत्री म्हणजेच नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून हा निधी सुद्धा पाठवण्यात आलेला होता। तर आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांचं आधार कार्ड बँकेशी संलग्न असेल, बँकेशी डीबीटी लिंक असेल, अशाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा नमोचा 7वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे, कारण हा नमोचा 7वा हप्ता तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, कालपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे सोडण्यात आलेले होते, त्यामुळे लगेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होतच आहे। बघा, कालच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता सोडण्यात येणार होता, परंतु शेतकरी बांधवांना काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले नव्हते। त्यामुळे आजपासून याची सुरुवात करण्यात येणार आहे। बघा,
आज सकाळी 7 वाजल्यापासून पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे। आज दुपारी 3 वाजल्यापासून दुसरा टप्पा सुरू सुद्धा होणार आहे। म्हणजेच पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे आणि उद्या सकाळी 7 वाजता म्हणजेच तो जो तिसरा टप्पा आहे तर त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तार होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही हप्त्यांचे पैसे म्हणजेच पीएम किसानच्या 20व्या हप्त्याचे पैसे ज्यांना मिळालेले नव्हते त्यांना हे पैसे आज विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु हा जो नमोचा 7वा हप्ता आहे तर हा 7वा हप्ता सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेला नव्हता। बघा, आतापर्यंत नमोच्या माध्यमातून 6 हप्त्यांचे 12,000 रुपये सरसकट सर्व शेतकरी बांधवांना सोडण्यात आलेले होते। परंतु हा जो नमोचा 7वा हप्ता सोडण्यात येणार आहे तर हा सरसकट सर्व शेतकरी बांधवांना मिळणार नाही। बघा, जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता आजपासून विस्तार सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की अगोदर खटाखट पैसे येत होते परंतु आता याच्यामध्ये महत्त्वाचे बदल केले जात आहेत, याच्यामध्ये रोज नवनवीन नियम सुद्धा लावण्यात येत आहे। तर त्याचं मुख्य कारण समोर सुद्धा आलेलं आहे। बघा, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांना थोडासा त्रास सहन करावा लागेल, परंतु शेतकरी बांधवांना खऱ्या लाभार्थी असणाऱ्या शेतकरी बांधवांपर्यंत ला प्राथमिक स्वरूपामध्ये पोहोचवायचा आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या मार्फत नवनवीन नियम लावण्यात येत आहे, नवनवीन पात्रता सुद्धा लावण्यात येत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली होती, परंतु त्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे होत होते, बोगस प्रमाणामध्ये पीक विमा सुद्धा भरला जात होता। त्यामुळे राज्य सरकारने 1 रुपयामध्ये जे पीक विमा योजना होते तर ती बंद केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा करून बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या भरपूर अशा योजनांमध्ये घोटाळे होत होते, त्यामुळे राज्य सरकारकडून नवीन नियम लावण्यात सुद्धा आलेले आहेत। तर ते नियम पुढील प्रमाणे आहे, तुम्ही सुद्धा 2 मिनिटं हा व्हिडिओ पाहायचा आहे। जर तुम्ही 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला तर तुमच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता 100% विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज ज्या प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये आणि 10 बँकेमध्ये पैसे येणार आहेत त्या आपण 12 जिल्ह्यांची आणि 10 बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु काही बँकेमध्ये नमोचा 7वा हप्ता जमा होणार नाही। जर तुमचं बँक खातं या बँकेपैकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर बँक खातं सुद्धा बदलायचं आहे, अन्यथा सर्व शेतकरी बांधवांना पैसे मिळतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये सुद्धा पैसे यावे तर तुम्ही सुद्धा महत्त्वाची कामे करायची आहेत आणि त्या बँकेमधून दुसऱ्या बँकेमध्ये बँक खातं सुद्धा उघडायचं आहे। बघा, सर्वात अगोदर बघून घेऊयात की राज्य सरकारकडून या नमोच्या 7व्या हप्त्यासाठी कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत, कोणकोणती कामे करायला सांगितलेले आहेत, जेणेकरून तुम्ही सुद्धा कामे करून ठेवाल आणि या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होऊन जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर ही अर्जंट सूचना म्हणजे शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे करायची आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांना तुम्हाला एक डॉक्युमेंट काढायचं आहे, म्हणजेच एक कागदपत्र काढलं नसेल ते कागदपत्र सुद्धा काढायचं आहे। जर तुम्ही हे कागदपत्र काढलं नाही तर या ठिकाणी नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता बंद सुद्धा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आपण 12 जिल्ह्यांची यादी आणि 10 बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज परभणी जिल्ह्यामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून नमोचा हप्ता विस्तार होण्यास सुरुवात होईल, ते रात्री 8 वाजेपर्यंत या डीबीटीच्या माध्यमातून पैसे सुद्धा येणार आहेत। उर्वरित 11 जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवतो। बघा, पहिला जिल्हा परभणी, दुसरा जिल्हा बीड। बघा, या बीड जिल्ह्यामध्ये जास्त शेतकरी बांधव आहेत, त्यामुळे सर्वात अगोदर बीड जिल्ह्याला प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। बीड जिल्ह्यामधील 5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता
2,000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। उर्वरित जे 10 जिल्हे राहिलेले आहेत त्या 10 जिल्ह्यांची यादी सुद्धा बघणार आहोत, परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील, ज्या शेतकरी बांधवांकडे जास्त प्रमाणामध्ये जमीन नसेल, म्हणजेच जे शेतकरी बांधव केळी बागायतदार नसतील, आंबे बागायतदार नसतील, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये ज्या शेतकरी बांधवांचं उत्पन्न नसेल अशा शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा मिळणार आहेत। परंतु जे शेतकरी बांधव संत्री बागायतदार असतील, केळी बागायतदार असतील, मोठमोठ्या पिकांच्या माध्यमातून जास्त लाभ मिळवत असतील तर अशा शेतकरी बांधवांना नमोचा 7वा हप्ता विस्तार सुद्धा होणार नाही। बघा, जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नसतील, ज्यांच्याकडे जास्त जमीन नसेल, ज्यांचे वार्षिक उत्पन्न कमी असेल, ज्या शेतकरी बांधवांच्या घरामधील एखादी व्यक्ती सरकारी कर्मचारी नसेल, पेन्शनधारक नसेल, सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसेल, सरकारी किंवा खासगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसेल, अशा शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता मिळणार आहे। बघा, तुम्हाला मी जिल्ह्यांची यादी सांगत होतो, परंतु काही नियम सुद्धा लावण्यात आलेले होते, ते नियम सुद्धा सांगितलेले आहेत। तर बघा शेतकरी बांधवांना 12 जिल्ह्यांपैकी आपण 2 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली होती, उर्वरित 10 जिल्ह्यांची यादी सुद्धा बघणार आहोत। बघा, याच्यामध्ये सातारा जिल्हा, रायगड जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्यानंतर शेतकरी बांधवांना याच्यामध्ये गडचिरोली जिल्हा आहे, गोंदिया जिल्हा आहे, भंडारा जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्हा, धाराशिव जिल्हा आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, यांसारख्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। उर्वरित जे जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। आता आपण थेट बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। बघा, याच्यामध्ये पहिली बँक SBI बँक, दुसरी बँक पोस्ट बँक, तिसरी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक, कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, ICICI बँक यांसारख्या खासगी बँकेमध्ये, सरकारी बँकेमध्ये पैसे येणार आहेत। परंतु तुम्ही महत्त्वाची 2 कामे करायची आहेत, तर ती 2 कामे म्हणजे तुम्ही फार्मर ID कार्ड काढलेलं नसेल तर लवकरात लवकर फार्मर ID कार्ड काढायचं आहे। त्यासोबत आपलं आधार कार्ड अपडेट करायचं आहे, ते आधार कार्ड बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे। बघा, अशा प्रकारची माहिती आलेली होती, ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। परंतु जे शेतकरी बांधव कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असतील, पीक विम्याचे लाभार्थी असतील, त्या शेतकरी बांधवांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे। बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा दिलेला आहे। जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी होते त्या शेतकरी बांधवांना सुद्धा दिलासा दिलेला आहे। बघा, शेतकरी बांधवांना कर्जमाफीविषयी आणि पीक विम्याविषयी आनंदाची बातमी आलेली आहे। त्यामुळे राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरणार आहे। ती बातमी उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे उद्याचा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा।